दोन हप्त्यांचे पैसे या 4 जिल्ह्यांमध्ये येणार नाही। त्यामुळे या 4 जिल्ह्यांमधील पात्र बहिणीने या 2 महिन्याच्या हप्त्यांचे पैसे येतील याची वाट सुद्धा पाहायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या 4 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं या 4 जिल्ह्यांमधील भरपूर लाडक्या बहिणींनी राज्य सरकारचे फसवणूक केल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे। बघा या प्रमुख जिल्ह्यांमधील काही शेतकरी बांधवांनी सुद्धा या ठिकाणी सरकारची फसवणूक केलेली होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 1 रुपयामध्ये सुरू करण्यात आलेले पीक विमा योजना सुद्धा बंद करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे या 4 जिल्ह्यांमधील काही लाडक्या बहिणींनी राज्य सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा केलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की या 4 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला पुढच्या हप्त्यांचे म्हणजे पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असेल तर तुमचा जिल्हा या 4 जिल्ह्यांपैकी नसायला पाहिजे। जर तुमचा जिल्हा चुकून हुकून या 4 जिल्ह्यांपैकी निघत असेल तर तुम्ही लवकरात लवकर हे कामे करायची आहेत, अन्यथा तुम्हाला पुढच्या हप्त्यांचे पैसे सुद्धा येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे मिळवायचे असेल आणि तुम्ही या ठिकाणी फक्त वाट पाहत बसला तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। जर तुम्ही लवकरात लवकर महत्त्वाची कामे केले तर तुम्हाला या पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो या 4 जिल्ह्यांमध्ये अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणीने राज्य सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा केलेली आहे। आतापर्यंत या 4 जिल्ह्यांमधील 26 लाख बहिणींना वगळण्यात आलेला आहे। एकंदरीत या 4 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सर्वात मोठी दुःखाची बातमी ठरणार आहे। त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचा डोंगर सुद्धा कोसळणार आहे। म्हणजेच राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 4 जिल्ह्यांमधील ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेतले आहेत तर त्यांच्याकडून हे हप्ते वसूल सुद्धा केले जाणार आहेत। त्यामुळे या 4 जिल्ह्यांमधील भरपूर लाडक्या बहिणी सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रडायला सुद्धा लागलेले आहेत, कारण त्यांची योजना बंद होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा आपली योजना बंद होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार नाहीत अशा पद्धतीचे त्यांच्या सुद्धा अंदाज लक्षात आलेले आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो तुम्ही सुद्धा देवाकडे आश्चर्यचकाने मागणी सुद्धा करायची आहे की आमचा जिल्हा या 4 जिल्ह्यांपैकी नसायला पाहिजे, आम्ही या 4 जिल्ह्यामधील लाडकी बहिणी नसायला पाहिजेत, जेणेकरून या ठिकाणी तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहील आणि तुम्हाला या चालू महिन्याचा आणि मागच्या महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होऊन जाणार आहे। बघा लाडकी बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये मागील काही हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, परंतु जर तुम्हाला यापुढे हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुमचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी नसायला पाहिजे। जर तुमचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात सुद्धा येणार आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे येतील अशा पद्धतीचा गैरसमज सुद्धा निर्माण करायचा नाही। परंतु लाडकी बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या 4 जिल्ह्यांमध्ये कशामुळे पैसे येणार नाहीत, या 4 जिल्ह्यांमधील लाडकी बहिणींना योजनेमधून कशामुळे अपात्र करण्यात आलेला आहे, या 4 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना कशामुळे बंद करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडलेले असतील। बघा लाडक्या बहिणींनो आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 4 जिल्ह्यांमधील 26 लाख बहिणींनी राज्य सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा केलेली आहे। तर या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि सध्याच्या स्थितीला वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने या 4 जिल्ह्यांची नावे या लाडकी बहीण योजनेमधून बंद सुद्धा केलेली आहेत। म्हणजेच आता याच्या पुढे हप्त्यांचे पैसे या 4 जिल्ह्यांमध्ये येणार नाहीत। 4 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींनी वाट सुद्धा पाहायची नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी नसेल आणि उर्वरित जिल्ह्यांपैकी असेल त्यांना काळजी करायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे 100% विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना वाटलं होतं की आपल्या खात्यामध्ये पैसे येतील, आपल्या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रित येतील, म्हणजेच उशीर झाल्यामुळे आपल्याला सुद्धा 1500
म्हणजे टोटल मिळून 3000 रुपये मिळतील। परंतु लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा संपणार नाही। म्हणजे या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचे वातावरण सकाळपासून निर्माण झालेले आहे। सकाळीच पत्रकारांशी बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की या 4 जिल्ह्यामधील या 26 लाख बहिणींना पैसे येणार नाहीत। आतापर्यंत 26 लाख बहिणींना योजनेमधून वगळण्यात सुद्धा आलेले आहेत आणि या 26 लाख बहिणी सध्याच्या स्थितीला या 4 जिल्ह्यामधील आहेत अशा पद्धतीने माहिती सुद्धा मिळत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जरी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, जरी तुमच्या खात्यामध्ये याच्या मागच्या हप्त्यांचे पैसे आलेले असतील, तरी तुम्हाला यापुढच्या हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। तुम्हाला या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु जर तुम्ही एक काम केलं तर एक काम केल्यानंतर जरी तुमचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी असेल तरी पण तुम्हाला पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे आणि पुढील 4 वर्ष योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा लाडकी बहिणींना वाटलं होतं की आपला जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी असेल तर आपल्याला हप्ता मिळणार नाही, परंतु लाडकी बहिणींना राज्य सरकारने याच्यावरती विचार केलेला आहे। राज्य सरकारने याच्यावरती सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। बघा लाडकी बहिणींना ज्या बहिणींचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील तर अशा लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे की नाही त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना या 4 जिल्ह्यामधील काही शेतकरी बांधवांनी सुद्धा अशाच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता। त्यामुळे राज्य सरकारकडून थेट 1 रुपयामधील पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे आणि ती सध्याच्या स्थितीला बंद सुद्धा केलेली आहे। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 4 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार नाही। या 4 जिल्ह्यांना बंधन सुद्धा लावण्यात आलेलं आहे। ज्या बहिणी 4 जिल्ह्यामधील असतील त्यांच्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। सध्याच्या स्थितीला त्यांच्या डोळ्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाच्या धारा निघत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। बघा काहीच मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींचा रडत असल्याचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। काही लाडक्या बहिणीने सकाळपासून घरामध्येच भांडण करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला मिळालेल्या माहितीनुसार या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असल्याची माहिती राज्य सरकारच्या निदर्शनास आलेली आहे। म्हणजेच या 4 जिल्ह्यामधील अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी एकतर नियमांमध्ये बसत नाहीत तरी पण त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे देऊन चुकीचे कागदपत्रे तयार करून आपला अर्ज पात्र केलेला होता। त्यांनी सुद्धा मागे 1 वर्षांचा लाभ पूर्णपणे घेतलेला आहे आणि यापुढे सुद्धा काही हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। परंतु राज्य सरकारच्या या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत। म्हणजेच राज्य सरकारला सुद्धा कळले आहे की आपली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे। म्हणजेच या वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। या बहिणीने वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना या 4 जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणीने कोणकोणती कामे करायची आहेत, म्हणजेच कोणकोणती कामे केल्यानंतर तुम्हाला सुद्धा या 4 जिल्ह्यांपैकी असेल तरी पण तुम्हाला पैसे येतील। बघा लाडकी बहिणींना या 4 जिल्ह्यांच्या आधी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु लाडकी बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की फक्त या 4 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे कशामुळे येणार नाहीत, फक्त या 4 जिल्ह्यापुरता कशामुळे निर्णय घेतलेला आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असेल तर अशा प्रश्नांची उत्तरे अगदी 1 मिनिटामध्ये देऊन टाकतो। त्यानंतर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सुद्धा लगेच सांग। तर बघा लाडकी बहिणींनो आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना आम्हाला पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू सुद्धा ठेवायची आहे। म्हणजेच या लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही घोटाळा दिसला नाही पाहिजे। या लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी गरजू असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे गेले पाहिजेत। ज्या बहिणी श्रीमंत असतील अशा बहिणींना हे पैसे गेले नाहीत पाहिजे। त्यासाठी महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहे आणि या 4 जिल्ह्यांमध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यामधील काही महिला स्थायिक होऊन सध्याच्या स्थितीला या 4 जिल्ह्यांमध्ये राहत आहेत। म्हणजेच MP राज्य असेल, UP राज्य असेल अशा राज्यामधून महाराष्ट्र राज्यामधील या 4 जिल्ह्यांमध्ये असे नागरिक आलेले आहेत आणि या नागरिकांच्या पत्नी असेल, या नागरिकांच्या बायका असतील तर या बायकांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकीच्या पद्धतीने
केलेला आहे। परंतु राज्य सरकारने अगोदरच नियम सुद्धा लावलेला होता की ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्या लाडक्या बहिणींचं मतदान महाराष्ट्र राज्यामध्ये असेल अशाच लाडक्या बहिणींना पैसे येतील। परंतु काही लाडक्या बहिणींना वाटलं होतं की चला फॉर्म टाकून देऊ, जर पात्र झाला तर ठीक आहे आणि नाही पात्र झाला तर आपला काय तोटा होणार आहे। बघा अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींचा गैरसमज होता आणि त्यांचा गैरसमज 100% समजामध्ये सुद्धा उतरलेला होता। कारण जे अधिकारी चेकिंगचे अधिकारी होते त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये चुका सुद्धा झालेली आहे। तर अशा चुका म्हणजे ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे आणि ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांनाच पात्र करण्यात आलेला आहे आणि त्यांनाच हप्त्यांचे पैसे देतच आहेत। परंतु यापुढे पात्र बहिणींना पैसे मिळतील, अपात्र बहिणींना पैसे मिळणार नाही। त्यासाठी सर्वात अगोदर या 4 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 4 जिल्ह्यांमधील काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही 4 जिल्ह्यांपैकी असाल आणि तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष केलं, महत्त्वाची कामे केली नाही तर तुम्हाला हप्त्यांचे पैसे येणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर महत्त्वाची कामे करायची आहेत। तर ही कामे कोणकोणती आहेत ती कामे सुद्धा लगेच सांगतो। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये गरजू महिलांना पैसे मिळालेले नाहीत आणि ज्या बहिणी गरजू नव्हत्या, ज्यांना या 1500 रुपयांची किंमत नव्हती, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये गेलेले आहेत। कारण काही लाडक्या बहिणी या 1500 रुपयांच्या आधारावरती आपला महिन्याचा किराणा भरत आहेत। काही लाडक्या बहिणी या 1500 रुपयांच्या आधारावरती आपला चालचा स्टॉल उभा केलेला आहे। काही लाडक्या बहिणीने या 1500 रुपयांच्या आधारावरती बांगड्याचा व्यवसाय केलेला आहे। तर काही लाडक्या बहिणीने 1 वर्षांचे पैसे साठवून म्हणजेच या 12 हप्त्यांचे 18,000 रुपये साठवून शिलाई मशीन घेतलेली आहे। काही लाडक्या बहिणीने या 12 हप्त्यांच्या पैशांच्या माध्यमातून पिठाची गिरणी घेतलेली आहे। म्हणजेच ज्या बहिणी गरजू होत्या त्या बहिणीने ते पैसे उधळलेले नाहीत, ते पैसे कुठेही न खर्च करता आपल्या व्यवसायावरती, आपल्या उद्योगावरती लावलेले आहेत, जेणेकरून या ठिकाणी आपली मजुरी निघून जाईल, आपला प्रत्येक दिवसाची हाजरी सुद्धा निघून जाईल। परंतु काही अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या लाडक्या बहिणींना त्या 1500 रुपयांची किंमत नव्हती, त्याने ते 1500 रुपये फक्त मजा करण्यासाठी घेतलेले होते। म्हणजेच हे 1500 रुपये घ्यायचे, बाहेर मोठमोठ्या हॉटेलला जेवायला जायचे। अशा पद्धतीने या ठिकाणी काही गोष्टी सुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत। म्हणजेच गरीब महिलांच्या टाळवरील पोळी खात असल्याचे या श्रीमंत महिला लक्षात सुद्धा आलेलं आहे। त्यामुळेच राज्य सरकारच्या माध्यमातून या 4 जिल्ह्यांना बंदी सुद्धा घालण्यात आलेला आहे। 4 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत। परंतु ज्या बहिणी 4 जिल्ह्यांमधील असतील, ज्या बहिणी जरी 4 जिल्ह्यांमधील असतील आणि नियमांमध्ये बसत असतील तर अशा लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 जिल्ह्यांमधील असतील आणि त्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे 100% विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 जिल्ह्यांमध्ये पैसे न सोडण्याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 जिल्ह्यांमधील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणी एकतर महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाहीत, तर या 4 जिल्ह्यांमधील काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे आहे। तर या 4 जिल्ह्यांमधील काही लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड नाही, केसरी रेशन कार्ड नाही, फक्त यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे। एकंदरीत या 4 जिल्ह्यांमधील भरपूर लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये आणि नियमांमध्ये बसत नाहीत, अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारच्या लक्षात आलेले होते। त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर सूत्रे हलवलेली आहेत आणि या ठिकाणी अशा बहिणींना योजनेमधून वगळण्यात सुद्धा येतच। परंतु लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या घरामधील फक्त 2च महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होत आहेत आणि अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतेमध्ये बसत नसतील, अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला नियम आणि पात्रता सुद्धा सांगितले आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पुढच्या 2 महिन्यांचे पैसे कधी
कधीपासून विस्तार होतील याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झालेले आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा झालेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये आशीर्वाद दिलेला होता। लोकसभेला जर लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिलेला असता तर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार सुद्धा निवडून आलेले असते, परंतु त्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली नव्हती। परंतु विधानसभेच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्यामुळे विधानसभेमध्ये या लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सुद्धा झालेला आहे। लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान सुद्धा केलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट बघितले आहेत। आता आपण कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, या 4 जिल्ह्यांची निवड कशामुळे करण्यात आलेली आहे अशा प्रश्नांची उत्तरे देऊन टाका। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे, त्यामुळे या 4 जिल्ह्यांमधील आतापर्यंत 26 लाख बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। 26 लाख या बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यामुळे अजून या 4 जिल्ह्यांमधील भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच सर्वात मोठा या 4 जिल्ह्यांचा समावेश या लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात येईल आणि या 4 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे। परंतु जरी तुमचा जिल्हा 4 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही।